नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण एका शेतकऱ्याच्या बागेमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे या बागेमध्ये फळांची गुणवत्ता, डाळिंबाची चकाकी आणि खूप छान सुंदर क्वालिटीची ही डाळिंबाची बाग आहे. तर मित्रांनो, आजच्या काळात जेव्हा शेतीमध्ये अनेक आव्हाने आहेत, तेव्हा व्यापारी स्वतःहून आपल्या बांधावर येऊन चांगल्या प्रकारचं दर देऊन माल खरेदी करतात. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ह्या शेतकऱ्याचा जो पहिला हात होता डाळिंबाचा, तो मित्रांनो त्यांनी 175 रुपयाने 150 प्लसचा व्यवहार करून पहिल्या हाताचा जो माल आहे तो शॉर्टिंग झालेला आहे पूर्ण. आणि मित्रांनो, आज त्यांचा दुसऱ्या हाताचा माल म्हणजे दुसरी नंबरची जी फळे लागलेले असतात त्याची आज शॉर्टिंग चालू आहे, कटई चालू आहे. तर मित्रांनो, आपण आज त्यांच्या शॉर्टिंग जिथे चालू आहे तिथे जाणार आहे आणि तिथून पाहणार आहे प्रत्यक्ष व्यापाऱ्याने काय रेटने हा माल खरेदी केलेला आहे. आपण त्यांच्याच तोंडून ते पाहणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, डाळिंब शेती फक्त फळ लागणे महत्त्वाचे नाही, तर ते फळ एक्सपोर्ट क्वालिटीचे असणे गरजेचं आहे. जेव्हा तुमचा माल आंतरराष्ट्रीय दर्जाचा असतो मित्रांनो, तेव्हा व्यापाऱ्याला सांगावं लागत नाही, तर तो स्वतःहून आपल्याकडे येतो, आपल्या बागेकडे येतो आणि आपल्या बागेवरती येऊन माल खरेदी करतो. त्यासाठी मित्रांनो, आपल्या बागेमध्ये आपलं एक्सपोर्ट क्वालिटी माल कसा आपल्याला तयार करता येईल याकडे मित्रांनो प्रामुख्यानं या गोष्टींवर लक्ष देणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये मग मित्रांनो, खत नियोजन, नत्र असेल, स्फुरद असेल आणि पालास यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करणं खूप गरजेचं असतं. फळाच्या सेटिंगच्या काळात आपण दिलेले वेगवेगळे डोस आणि त्याचासुद्धा आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारचा फायदा होतो. तर मित्रांनो, आता समोर बघू शकता ही फळांवरती चकाकी क्वालिटी वाढण्यासाठी आपण जे फवारण्या करतो, ज्यामुळे फळावर डाग पडले नाहीत आणि फळं नैसर्गिकरित्या चमकू लागलेले आहेत, हे केवळ योग्य नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला ही अशी बाग दिसत आहे. तर मित्रांनो, आमच्या भागामध्ये जमिनीचा पोत बघून आपण ज्या पद्धतीचं पाणी व्यवस्थापन करतो, फळांचा आकार एकसमान राखण्यास मदत होते. त्याच्यामुळे आज मित्रांनो बांधावर व्यापारी येतो आणि कारण त्याला खात्री असते की आपल्याकडे आपल्या परिसरामध्ये चांगल्या क्वालिटीचा माल मिळणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तो स्वतः आपल्या बागेवरती येऊन डाळिंबाची खरेदी करत असतो आणि ती खरेदी केल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होतो. कारण मित्रांनो, हाच जर माल आपण मार्केटमध्ये जर पाठवला तर मित्रांनो तिथं फक्त चांगल्या क्वालिटीचा जो माल आहे, मग ज्याची साईज 200, 300, 400च्या आसपास असेल, त्याच मालाला चांगला भाव मिळतो आणि एक नंबरने जातो. मात्र मित्रांनो, त्याच्यामध्ये जी निवड केली जाते, मग त्याच्यामध्ये 150 ग्रॅम असेल, 100 ग्रॅम असेल, मित्रांनो त्या मालाला चांगला बाजारभाव मिळत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो शेतकऱ्याला 2 रुपये कमी पण शेतावर माल दिलेला परवडतो. कारण शेतावरती माल हा मित्रांनो सरसकट जातो आणि 150 प्लस 100 प्लसचा असा जर व्यवहार केला तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपला लहान मोठा सगळा माल एकाच दराने खरेदी होतो, व्यापारी खरेदी करतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याचा खूप फायदा होतो. तर मित्रांनो, आपण आता प्रत्यक्षात व्यापाऱ्याकडूनच जाणून घेणार आहे त्यांनी हा माल कशा पद्धतीनं खरेदी केलेला आहे आणि शेतावरती काय रेट दिलेला आहे आणि सरसकट कशा पद्धतीने त्यांनी हा माल खरेदी केलेला आहे. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे सुद्धा जर चांगल्या क्वालिटीचा माल असेल तर मित्रांनो घाई करू नका, चांगल्या व्यापाऱ्यांना दाखवा, 1-2 व्यापाऱ्यांचा अनुभव घ्या आणि मग त्यांना तुम्ही तुमचा माल दाखवा आणि मगच रेट द्या. तसं पाहिलं तर मित्रांनो आता एक नंबर मालाला 150 ते 200 रुपयापर्यंत रेट चालू आहेत
आणि जो पहिल्या हाताचा माल आहे, ज्याची क्वालिटी चांगली आहे, अशा मालाला. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे जिथं शॉर्टिंग चालू आहे, तिथं आलेलो आहे. तर तिथं मित्रांनो आपण जाणून घेणार आहे हा माल काय रेटने घेतलेला आहे. बघू शकता मित्रांनो, फळांची जी क्वालिटी आहे, जी चकाकी आहे, कशी एक नंबर आणि एक सारखी सगळी फळं आहेत. तर पाहूया काय रेटने खरेदी केला मला. हे 100 ग्रॅम 139 रुपये किलो. तर मित्रांनो, आपण पाहिलं असेल की हा माल 139 रुपयांनी 100 ग्रॅमपासून खरेदी केलेला आहे. म्हणजे 100 प्लसचा हा व्यवहार झालेला आहे 139 रुपयांनी. तर मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीचा हा थेट शेतावरती ह्या शेतकऱ्याला दुसऱ्या हाताचा जो माल आहे त्याला हा दर मिळालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हालाही जर तुमच्या बागेत अशीच गुणवत्ता हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपण लवकरच सविस्तर आणि चांगल्या माहितीवर आधारित एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपल्याकडे जर कुणाची बाग सध्या जर हार्वेस्टिंगसाठी असेल तर मित्रांनो, त्यांनीसुद्धा अनेक व्यापाऱ्यांचे सल्ले घ्यावे, अनेक शेतकऱ्यांचे सल्ले घ्यावे. घाई न करता प्रत्येक व्यापाऱ्यांना माल दाखवून आपला माल विक्री करावा. चांगल्या मालाला चांगला दर मिळत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा आपण आजचा बाजारभावाचा रेट पाहिलेला आहे. तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला यापुढेही पाहायला मिळतील. आणि यापूर्वी मी चॅनलवरती टाकलेले आहेत. तर ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल. तर मित्रांनो, आपण आता ही बाग पाहत आहे. तर ही बाग आपल्याला कशी वाटली, ह्या बागेमधलं नियोजन कसं वाटलं, फळांची साईज वगैरे कशी वाटली, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान.